बस स्टँडला उतरलो मी. आता मेट्रो स्टेशनला जायला लागलोय. तर वाहनो आता आम्ही रेडी झालोय. आंघोळ वगैरे झाले आमची. आता निघालो आम्ही कॅब बुक करून दीक्षाभूमी. नंतर कुठं कुठं झालं का? नंतर कुठं कुठं दीक्षाभूमीनंतर जायचं आपल्याला महाराज बाग. तिथून पुन्हा इंटरनेट मॉल. खूप भारी एक लेट आहे. हाँ और डॉली टपरी, डॉली पास जाना है भाई. डॉली की टपरी के पास जाने वाला हूँ मैं आज. डॉली भाई एक सुट्टा. मेट्रो 7432. तर भावांनो आले बघा. आता निघालो दीक्षाभूमीला. तो ईद वगैरह है ना, छुट्टी आहे 26 को. अपन चलेंगे वहीं शॉपिंग करके घर वापस ईद ए मिलाद. ले आएंगे. तर भावांनो आलोय आता दीक्षाभूमीला. हे बघू शकता बाहेरचं. हे बघा दीक्षाभूमी. हे देखो सार्थक भाई. हेलो. तर भावांनो आतमध्ये आलोय दीक्षाभूमी, जिथं बाबासाहेबांनी धर्मांतर केलं होतं बौद्ध धर्मामध्ये 1956 ला. तर भारी वाटायला एकदम. हे बघू शकता दीक्षाभूमी. अतिशय मस्त. हेच आहे ना सोलो ट्रॅव्हलिंगला एकटं एकटं फिरायला येते कुठं पण. तो बच्चा है, और है ना, ये तो बच्चा है. और है. अच्छा, मेरा बच्चा आने वाला है भाई अब. तर बघू शकता इकडं सोडायचं. बढिया आहे हा बुक स्टॉल. तर मित्रांनो हे बघा दीदीसाठी घेतलोय मी दीक्षाभूमीहून रक्षाबंधनला तिला देण्यासाठी गौतम बुद्धांचं. हे बघा दीक्षाभूमी. नाही रुक रहा. वाह दीक्षाभूमी. अतिशय मस्त आहे. असं शांतता राखायचं इकडे. अतिशय सुंदर असं आहे सगळं. व्हिडिओ करतोय. थोडं सांगा की दीक्षाभूमी. नाही आम्हाला सांगा. मी लातूरून आलो. सांगा. हा दिशा आम्ही विजय फकरेडे. हां हा दीक्षाभूमी परिसर आहे. इथं प्रत्येक रविवारी आम्ही सर्व आमची एक वंदना संघाची मीटिंग असतो आणि नियंत्रण 35 वर्षापासून आम्ही इथं कार्य करून राहिलो. आणि आमची एक मासिकही निघतो इथं धम्मघोष म्हणून. आणि इतरही आमचे कार्यक्रम जसं बुद्धान धम्म, जे बुद्धान धम्म आम्ही जे लोकांना वाटतो त्याचे आम्हाला छापायला 100 रुपये लागतात. पण आम्ही त्याला 50 रुपयामध्ये लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे म्हणून आम्ही आमचे हे काम आम्ही करतो त्या इंग्रजी, हिंदी आणि मराठीमध्ये. आणि हे आमचे बुद्धान धम्म हा आमचा अंक आहे. म्हणजे हा दर आम्ही
आणि ह्या दानातून आम्ही निर्माण करतो आम्ही. म्हणजे आमचे काही लोक जे दानामध्ये लोक आहात ते दान देऊन त्यांनी आम्ही हे छापतो आणि लोकांपर्यंत बोलतो. हा तुम्हाला तुम्ही मामा माझ्यासह तुमच्या बहुत खूप खूप धन्यवाद. थँक्यू. जय भीम. नमो बुद्धाय. चांगलं वाटलं तुम्हाला बोला. ठीक थँक्यू. तर दीक्षाभूमी बघून झाला आता. एवढं भारी वाटलं, लय भारी वाटलं आम्हाला. तर आता जात आहे आम्ही दुसरीकडे. मी कधी गेलो ना, एकदा गेलो 2024. तर भावांनो महाराज बाग झूला आलोय आता. एकाला 40 रुपये आहे म्हण, तिघाला 120 रुपये डिस्काउंट नाही. अरे तू बार बार ये व्लॉग में बंदी मत बोल ना. दिखाता हूं ना आपको. हाँ दिखा ऐसी एक मछली देखेंगे हम लोग. मछली भी नहीं. मासे पूर्ण बघून झाले वेगवेगळ्या प्रकारचे. तर सांगायचं एवढंच आहे, तुम्ही जर फिरायला वगैरे येत असाल तर असं घाण वगैरे करून जाऊ नका. हे बघू शकता इधर हे कचरा असं नका करू. तुम्ही येत आहे तर घेऊन पण जावा ना ते. वन गाय य य य य. तर हे बघा हरण पूर्ण आम्हाला झुंड दिसलेला आहे. अरे इकडे बघावं त्याने एकदा. देख देख भाई. मैंने तो जिंदगी में शेर आज खुद शेर देखने आया है भाई. नकली स्कीम से काम करके नकली. पान मांजर ये ते दूर जाऊन बसले. एक झोपले. तर माझ्या पाठीमाग बघू शकता तुम्ही वाघ दिसत आहे का. आता येत आहे तो. मी इकडे आलो म्हणून येत आहे. हे बघू शकता. हा एक चीता आ रहा है भाई. आ रहा है वाघ. आ रहा है भाई. आ रहा है. ये देखो भाई. तर मी खूप माकडं बघितले जीवनात फिरत असताना, पण असे माकडं मी पहिल्यांदा बघायला. हे बघू शकता इथं वरी वरी वरी. हे बघू शकता. मला खरंच माहिती नव्हतं नागपूरमध्ये मला एवढं काय बघण्यासारखं आहे म्हणून. मस्त आहे इकडं. कैसा लगा जी आपको. बढ़िया भाई, बढ़िया मस्त जगह है. हाँ. बिल्कुल आइए, पर्यावरण के साथ जुड़िए. हाँ. और थोड़ा सा गंदगी ना करिए, वो बहुत बेस्ट है. गंदगी जो करके जाते लोग ना, वो अच्छे नहीं लगते, क्योंकि ये भी तो जीव है, इनको भी तो जीने का अधिकार है भाई. बढिया आहे भाई. तर येता तर तुम्ही काय घाण वगैरे नका करू इकडं. अभी तक आप कहाँ से ज्ञानी बाबा. ऊपर से नहीं आएगा ऐसे बाहर. चक्कर जाता है, वैसा वैसा कुछ ठिकाना नहीं है. नहीं तो ये चला गया. भेड़िया मतलब कैसा भेड़िया है. कोल्ला. अरे कोल्ला. ये तो भाग गया होगा डर के. ये डरते रहते हैं. हाँ. इनको ऐसा बैठना अलाउ मत करें. हाँ. ये सारे चुम्मा चाटी पे आ जाते हैं यहाँ पे बैठ के. भाई वो अपने स्पेस पे, तुमको क्या दिक्कत है. मुझे तो हम दूर रह रहे हैं यार. नहीं भाई. कोई समझो तो कि अरे भाई वो क्या कर रहे भाई. वो तो जानवर है भाई. भाई वो भी तो जीव है, उनको भी जीने का अधिकार है. अरे वो इधर चुम्मा चाटी देख विशाल. ये देख विशाल भाई. अरे भाई चुम्मा चाटी कर रहा यार. असा हा पक्षी आहे. मस्त वाटायला लागलाय. अतिशय सुंदर असं पिवळा पिवळा. हे कोणचं आहे.
पूर्ण पक्ष्यांचे प्रकार इकडे दिसत आहेत आपल्याला. तर एक पक्षी था जो चला गया भाई मेरी जिंदगी से. तर आता हे पोपट वगैरे बघून अतिशय मतलब थांबतेत एक एक. इतना मज़ा आ रहा है भाई इधर घूमने के लिए. खूब भारी वाटतंय भैया. भैया जू तो देख लिया, ये व्यू भी अच्छा लग रहा है सब. ये व्यू भी अच्छा लग रहा है, पेड़ वगैरह जंगल. हाँ लग तो रहा है. कृषी विद्यापीठ आहे, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ महाविद्यालय. हे इकडं होतं, मला माहित नव्हतं, ऐकून होतं नाव मी. अभी खाएंगे हम लोग, देखो आप लोग. तर भावांनो बघा जेवण दिसायला तर भारी आहे एकदम. देख भाई खा के देख ना, टेस्ट बता. बस कर भोसड़ी के, कितना देखेगा. बस कर दे, रख दे फोन साइड में. कैसा है भैया खाना? तो रोज भाई डेली खाते हैं यहाँ पे खाना. मस्त लग रहा है, थोड़ा ही चखाऊं. मेस को वो तो देखो सिलता हूँ नाम, मेस का हमने नाम के लिए रखा है भाई कि मेस लगा है. खाना बाहर ही खाते हैं. बढ़िया है भाई. उसमें तैरना है भाई. तो भाई अभी कौन सी जगह लेके आया पता नहीं भाई, शायद तालाब है और मछलियाँ पकड़ने लाया है शायद. भाई मेन चीज क्या हुआ, हम मेट्रो स्टेशन पे जा रहे थे. हाँ क्या हुआ. तर भाई पकडले असते ना म्हणून. तर तुम्हाला सांगतो, आम्ही मेट्रोचा व्लॉग करावं म्हणलं. मी व्लॉग वगैरे शूट वगैरे केला. मग त्या एका चेक करते त्या आहे ना बघितलं, आणि तो काय म्हणतो अलाउड नाही म्हणला, आणि माझी व्लॉग बघितला आणि माझा मोबाईल घेतला. त्या आम्हाला ऑफिसमध्ये घेऊन गेला. मोबाइल घेऊन गेला. ऐसे अलाउ नहीं बोल रहा, इलीगल है बोल रहा. गंदा कटा भाई. वो पूरा ऑफिस में लेके गया हम लोग को. हम लोग गए ऑफिस में, फिर वो अगला वाला बंदा बोलता है उसको क्या लग रहा है क्या पता नहीं, हम लोग क्या छपरी लग रही थी क्या उसको. अरे भाई ये गवर्नमेंट है, गवर्नमेंट है, मैं गवर्नमेंट हूँ. 3 भाई 3 तबाही. अरे मुंबई का मरीन ड्राइव आ गया. देखो भाई एक बंदा नहा रहा है इधर. हाँ एरिया ऐसा ही है भाई, इधर आते हैं 30 के लिए. हे बघू शकता वातावरण एकदम भारी. वातावरण एकदम भारी झाले इकडं. फोटो वगैरे झालेत आमचे शूट वगैरे. तर हे बघा पूरा तालाब का नाम क्या है भाई. भाई इस तालाब का नाम क्या है? अंबाझरी लेक. अंबाझरी लेक. अंबाझरी लेक. झरी अंबाझरी सॉरी अंबाझरी लेक आहे म्हणा. नागपूरमधून माझा व्लॉग कोण बघत असेल तर मला सांगा कमेंट करून, मी कसं दिसाला व्लॉगमध्ये. ये देखो भाई, ये इधर ही रहता है. ये कभी कोई कोर्ट में दिक्कत आए तो इससे मिलके जाना पड़ेगा भाई. फाइल इससे होके ही जाती है. और ये है जज साहब. अरे अरे भाई ऐसा इतना वाली लड़की आ रही है उधर. आता है नहीं आता. लागले किती मस्त वाटायले थंडीमध्ये बरी पाऊस. एक बंदा देख रहे हो भाई, ये देखो ये बंदा, इसको भाई हे बघा मासे पकडायला लागलेत. बघायला पाहिजे, खायला पाहिजे बघा पकडून. एक दिन बड़ा यूट्यूबर बनूंगा. एकदम मस्त आहे लेक. अब हम आता आम्ही चाय पिणार इथं. इथं चाय भेटते बरं. इधर चाय थोड़ी मिलेगी भाई. आ जाएगा. A few moments later. नहीं जा भाई मेरे को छोड़ेगा नहीं जा भाई. आ जाओ रुक जाता. बोलना कुछ बोलता क्यों नहीं है, बोल. मैं कुछ नहीं बोलने वाला. दुख लग गया क्या?
बस स्टॉप में रोएगा तो नहीं भाई, अभी से बता दे. नाही नाही. तर झाले आता आपण निघाला भावानो. 6 वाजता बस आहे. तर लय भारी वाटलं. सार्थक भैया और ये देखो विशाल पाल, नागपूरची शान. आज पूरा दिन हम लोग घूमे तीनों साथ साथ मजा आया भाई. अभी एक बंदा और आ गया है. एक बंदा और आ ये देखो. भाई तुम लोग चले गए फिर वो हड़ताल बजा देना उसको, वो मेरे साथ जाना. तर भावांनो झाले आता फिरून सगळं. आता जाणार आहे. सगळे मस्त होते भाऊ लोक वगैरे. चलो भाई मिलते ट्रैवलिंग व्लॉग करता हूँ मैं. भैया आते मिलते हैं आपको. ये देखो बड़े भाई. बाय गाइस. आज आला तो